व्हिडिओ बनवणार आहे. तर विषय फार सुंदर आहे, विषय फार मार्मिक आहे, की माणसाचं जे बोलणं असतं ते कसं असलं पाहिजे. तर माणसाचं जे बोलणं आहे ना, तर ते मवाळ असलं पाहिजे. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत श्रेष्ठ ज्ञानवरायांनी फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे तुमचं बोलणं साच, साच म्हणजे सत्य वचन असलं पाहिजे. मवाळ म्हणजे मवाळ असलं पाहिजे. मिथिले आणि रसाळ गोड वाणी असली पाहिजे. ज्या माणसाची उद्धट वाणी असते ना, तर त्याच्याकडे जास्त लोक फिरकत नाही. तुम्ही समाजामध्ये काम करताय, चांगलं काम करताय, परंतु ऍक्च्युली तुमची जी वाणी आहे ना, ती उद्धट आहे. आणि उद्धट असलेल्या लोकांशी जास्त लोक संपर्क साधत नाही. काही काम असेल तर तेवढं काढून घेतात, नंतर त्याला कुणी विचारत नाही. आणि उद्धट माणूस जो असतो, ज्याची वाणी फार खराब आहे, त्या माणसाला समाजामध्ये किंमत पण नसते. आणि म्हणून उद्धट वाणी नसली पाहिजे. आणि माणसाने नेहमी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी सत्य हे शिव आहे. सत्य हे भगवान शंकराचं प्रतीक आहे. आणि मवाळ असलं पाहिजे. मवाळ म्हणजे काय, नम्र तुम्ही असले पाहिजे. नम्र झाल्या भोवता त्याने कोंडिले अनंता. आणि म्हणून माणसाचं बोलणं हे मवाळ असलं पाहिजे. फार मोठ्या स्वरामध्ये नसलं पाहिजे. शांत चित्ताने त्याला जे काही मांडायचं ते त्याने मांडलं पाहिजे. आणि अनंत वाचाळ बरळती बरळ, म्हणजे काही लोक सातत्याने बरळत असतात, काही ना काहीतरी बरळत असतात, काही ना काहीतरी. त्याला आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, टापा मारणं. इतक्या टापा मारतात ना काही लोक, म्हणजे तुम्हाला 1 मिनिटाची गोष्ट सांगायची पण ते 10 मिनिटाचं ते सांगतं. मी इकडे गेलो, मी सोलापूरला गेलो, कोल्हापूरला गेलो, मग तिकडे असं झालं. तर हे जास्त टापा नाही मारल्या पाहिजे. म्हणजे तुमचं जे बोलणं आहे ते मोजकं असलं पाहिजे. समोरच्या माणसाला जेवढं अपेक्षित आहे तेवढं तुम्ही बोललं पाहिजे, त्याला ते समजलं पाहिजे. नाही तर तुम्हाला एक वाक्य सांगायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही 1000 वाक्य तिथं लावताय, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे तुमचं शब्द सत्य असले पाहिजे, मवाळ असले पाहिजे, त्याच्यामध्ये नम्रता असले पाहिजे, उद्धटपणा तुमच्या बोलण्यामध्ये नसला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते मोजकं बोललं पाहिजे. जास्त एखाद्या माणसाचा वेळ नाही घेतला पाहिजे. कामाविषयी बोललं पाहिजे. कामाचं जे आहे तेच बोललं पाहिजे. आता बरीच लोक मोबाईलवरती तासन तास गप्पा मारत असतात. काय बोलत असतात काय माहिती. काही लोक असे आपल्याला दिसतात की कुठंतरी एखाद्या कट्ट्यावरती बसलेले असतात, तासन 2-2, 3-3 तास. काय ते म्हणजे मांडतात, काय विषय, काय म्हणजे त्याच्यातून काय निघतं हे कधीतरी त्यांच्यामध्ये, मला असं वाटतं एकदा बसलं तर कळल. आणि बसलं पाहिजे नेमकी काय बोलतात ते. म्हणजे त्यांच्या गप्पा म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सांगतो, पार गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर पार देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती पर्यंत गप्पा त्यांच्या असतात. आणि सल्ले पण खूप देत असतात काही लोक. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय करता आलं असेल काय नाही, मी काय बोलत नाही, परंतु ते असं नसलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठी गोष्ट मिळाली, ते वेळ. आणि त्या वेळेचा आपण वापर करून घेतला पाहिजे. आणि म्हणून तुमचं बोलणं हे शुद्ध असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे. काही लोक बोलताना असं फिरून फिरून बोलतात, तसं फिरून नाही बोललं पाहिजे. स्पष्ट बोला, तुम्हाला जी गोष्ट आहे येस किंवा नो. त्याच्यानंतर बाबा तुझा मार्ग तुला मोकळा, माझा मार्ग मला मोकळा. नाहीतर कधी कधी काही लोक काही विषयांमध्ये देतो करतो, मग असंच आहे असं नाही. तुमची अडचण असेल तर समोरच्याला सांगा, माझी ही अडचण आहे बाबा, मला तू माफ कर. मी तुला सांगितलं होतं, शब्द दिलता की येत्या 10 तारखेला तुला मी पैसे देईल, परंतु माझी अडचण आहे, मला माफ कर. मी पुढच्या 20 तारखेपर्यंत देईल. पण त्याचा फोन नाही उचलायचा, त्याला मेसेज नाही करायचा. तर हे मला असं वाटतं की ते चांगलं लक्षण नाही. मग परत ह्या लोकांचे व्यवहार पण होत नाही ना. कारण तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून तुमचे व्यवहार चांगले होऊ शकतात, तुमच्यावरती लोक विश्वास ठेवू शकतात. आणि तुम्ही जे बोलताय ते खरं बोललं पाहिजे ना. लोकांना कळालं हे लय टापा मारित आहे, हे लय खोटं बोलतंय, तर मग लोक तुमच्याशी व्यवहार करणार नाही, लोक तुमच्याशी मैत्री करणार नाही. आणि म्हणून बोलणं हे तुमचं अशा पद्धतीचं असलं पाहिजे. मानवाचं जीवन तुम्हाला भेटले आणि माणसाकडे सगळ्यात मोठं भांडवल तेच आहे की माणसाचं बोलणं फार सुंदर असलं पाहिजे, फार आकर्षक असलं पाहिजे. त्याच्यावरती पण आपण कधीतरी व्हिडिओ बनवू की असे कोणते शब्द आहे की ते शब्द जर तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्ही समोरच्याचं माणसाचं मन जिंकू शकता. आणि असे कोणते शब्द नकळतपणे तुमच्याकडे आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आग पण लागते, चांगल्यापैकी आग पण लागते. तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू.
तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर मग काय होतं, माणसाला बरं वाटतं जरा, नाही का. आपला व्हिडिओ एखादा व्हायरल झाला, जगामध्ये बऱ्याच लोकांचे काही गोष्टी व्हायरल होतात. तर आता हे सगळं आमचे काही टीम आहेत ते म्हणत होते, की तुम्ही व्हिडिओ बनवत नाही सर, वगैरे वगैरे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो, शब्द असतात मधाळ, शब्द असतात दुधाळ, शब्द असतात धारधार, कधी कधी ते फिरुनी करतात मला घायाळ. आणि म्हणून अशा पद्धतीने शब्दांना धार आहे. शब्द आग लावू शकतात, शब्द विझू पण शकतात. शब्दांची ही ताकद, एका अणुबॉम्बची जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा शब्दांची ताकद ही फार मोठी आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्वांची तुर्तास रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला दिवस आनंदात जावा.